नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. एसआयटी चौकशी 2 दिवस राहिल्यानंतर पोलिसांनी सुजवलेल्या अशोक खराच्या तोंडून हे शब्द बाहेर निघाले होते. गेल्या 15 दिवसांपासून नाशिक पोलीस अशोक खरात आणि त्यानं केलेल्या अत्याचार प्रकरणात सुरू असलेली सुनावणी, या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक हे महाराष्ट्राचं हॉटस्पॉट झालं होतं. पण या सगळ्यात आता पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आलंय. ते खरातमुळं नाही, तर आणखीन एका 100 आक्षेपार्ह व्हिडिओज प्रकरणामुळे. एका 63 वर्षांच्या तथाकथित पत्रकार आणि महिलांचं कन्सल्टेशन करणाऱ्या व्यक्तीनं आपली अत्यंत महत्वाची हार्ड डिस्क हरवल्याची तक्रार पोलिसांना दिली आणि तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून 4 जणांच्या मुसक्या वळ्यानंतर हे प्रकरण समोर आलं. पण 100 व्हिडिओचं हे प्रकरण नक्की आहे काय? ते हार्ड डिस्क चोरण्यामागं फिर्यादीच्या ऑफिस बॉयचा काय रोल? आणि सहमतीनं की 100 महिलांचा अत्याचार, नेमका यामागं कोणता अँगल समोर येतोय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर झालं असं की 2 एप्रिलला नाशिक जिल्ह्यातल्या सातपूर पोलीस स्टेशनमध्ये एका 63 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकानं तक्रार दिली की त्याची हार्ड डिस्क चोरीला गेली आहे, ज्यामध्ये त्याचे विविध मैत्रिणींसोबत असणारे जुने फोटोज आणि व्हिडिओज आहेत, जे व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी 12 लाख रुपये खंडणीची मागणी केली आहे. तसंच यातले 10,000 रुपये हे फिर्यादीने आरोपींना आधीच दिलेले असून त्यानंतर फिर्यादीचे न्यूड फोटोज आणि व्हिडिओज व्हॉट्सअपवर पाठवून आणखीन रकमेची मागणी आरोपींकडून करण्यात आली आहे. फिर्यादीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच ऍक्शन घेतली. आणखीन 50,000 रुपये आरोपींना देण्याच्या बहाण्यानं सापळा रचण्यात आला. क्राईम ब्रँच आणि सातपूर पोलिसांनी एकत्रितपणे आरोपीची माहिती गोळा करून त्यांचा ठाव ठिकाणा शोधला. तेव्हा आरोपी हे आडगाव परिसरातील 10वा मैल परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर आरोपींनी पोलिसांनी चारी बाजूनी घेरलं, पण तरी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिनियर स्टाईल पद्धतीनं पाठलाग करून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तक्रार दाखल झाल्यानंतर फक्त 5 तासात पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात पोलिसांनी आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपाद शिंदे अशा चौघांना ताब्यात घेतलाय. ताब्यात घेताना पोलिसांनी त्यांच्याकडून 63 वर्षांच्या माणसाची चोरलेली हार्ड डिस्क, 2 पेन ड्राईव्ह, एक मोबाईल जप्त केले आहेत. हार्ड डिस्क मध्ये असलेले सगळे व्हिडिओज, फोटोज त्यांनी 2 पेन ड्राईव्ह आणि मोबाईल मध्ये घेतले होते, त्यामुळे ते जप्त करण्यात आले. या प्रकरणात महत्वाची माहिती म्हणजे अटक केलेल्या 4 जणांमधला एक जण हा या 63 वर्षाच्या माणसांकडे ऑफिस बॉय म्हणून 2013 पासून म्हणजेच 16 वर्षापासून काम करत होता. मध्ये त्याने एकदा काम सोडलंही होतं. पण काम करत असताना या माणसाकडे असलेल्या हार्ड डिस्क मध्ये त्याला काही आक्षेपार्ह व्हिडिओज दिसले आणि मग त्यावरून त्यानं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. सुरुवातीला फिर्यादीनं त्याला 10,000 रुपये दिले, मात्र नंतर 12 लाखांची मागणी झाल्यावर फिर्यादी पोलिसांकडे गेला. बरं, इथपर्यंत हे प्रकरण चोरलेली हार्ड डिस्क आणि सापडलेले चोर एवढंच दिसत असलं तरी यानंतर जे काही समोर येताना दिसतंय ती माहिती धक्कादायक आहे. पोलिसांनी घडलेल्या सगळ्या प्रकारावर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे असं म्हणाले, या हार्ड डिस्क मध्ये असलेल्या व्हिडिओची संख्या 100च्या आसपास आहे. 63 वर्षाच्या माणसाचे हे 100 व्हिडिओज एका नाही तर अनेक महिलांसोबत आहेत. जेव्हा पत्रकारांनी हे प्रकरण अत्याचार किंवा शोषणाचं आहे का, किंवा घडलेले व्हिडिओज वेगवेगळ्या लोकेशनचे आहेत का, असा प्रश्न पोलिसांना विचारला, तेव्हा पोलिसांनी सांगितलं, हे व्हिडिओज प्राथमिक तपासात तरी एकाच म्हणजेच ऑफिसच्या लोकेशनचे आहेत आणि ते मोबाईलमध्ये नाही तर कॅमेऱ्यावर शूट केलेले आहेत. प्रथम दर्शनी तरी या व्हिडिओजमध्ये जबरदस्ती किंवा शोषणाचा प्रकार दिसत नाहीये. पण ही सगळी खूप प्राथमिक स्तरावरची माहिती असून आणखीन तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे. पण तब्बल 100 व्हिडिओज त्याच्या हार्ड डिस्क मध्ये होते, तो माणूस नेमका होता कोण? तर पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की 63 वय असणारा हा स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आहे. मात्र त्यानं नंतरच्या कालावधीत ब्युटी पार्लर किंवा अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टन्सीचं काम सुरू केलं. तो अनेक महिलांना व्यवसायाच्या निमित्तानं जी कागदपत्र लागतात, एनओसी लागतात, त्यासाठी किंवा नोकरीसाठी लागणारी कागदपत्र जमा करण्यासाठी मदत करायचा. जी माहिती समोर आले त्यानुसार हा माणूस ज्योतिष शास्त्राचं देखील काम करायचा असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलंय. तसेच तो ज्या परिसरात राहतो तिथं महिलांचा कामगार वर्ग मोठा आहे.
त्यामुळं हे सगळं प्रकरण महिलांशी संबंधित आहे, संवेदनशील आहे. म्हणून या प्रकरणाची गोपनीयता बाळगून पीडित महिलांशी पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे संपर्क केला जाईल आणि महिलांच्या शोषणाचा काही प्रकार असेल तर तो समोर आणला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे या हार्ड डिस्कमध्ये असलेल्या व्हिडिओज हे त्या 63 वर्षाच्या माणसानेच काढलेले असून त्याने हे व्हिडिओज कोणत्या उद्देशाने काढले, त्यामागं नेमका त्याचा हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. हार्ड डिस्क चोरलेल्या 4 जणांनी कोणतेही व्हिडिओज अद्याप व्हायरल केले नसून ते व्हायरल होऊ नयेत, महिलांची बदनामी होऊ नये म्हणून तात्काळ ही हार्ड डिस्क ताब्यात घेण्यावर पोलिसांनी भर दिला आणि आता या व्हिडिओ संदर्भात फिर्यादीची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण या सगळ्या प्रकरणात काही प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. ते म्हणजे एका 63 वर्षाच्या माणसानं तब्बल 100 पेक्षा जास्त महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओज रेकॉर्ड का केले? या महिला नक्की कोण होत्या? कुठल्याच महिलेनं या सगळ्या प्रकाराला विरोध का केला नाही? आपले व्हिडिओज रेकॉर्ड केले जात आहेत याची महिलांना कल्पना होती का? जर महिलांचं शोषण झालं असेल तर त्या पुढं का आल्या नाहीत? किंवा या 63 वर्षीय तथाकथित पत्रकारानं त्यांच्यावर काही दबाव टाकला होता का? जोपर्यंत या प्रकरणात असलेल्या महिला पुढे येत नाहीत तोवर या प्रकरणाचा गुंता सुटणं अवघड आहे. मात्र सध्या तरी पोलिसांनी या फिर्यादीची देखील चौकशी सुरू केली असून कोणत्याही महिलेनं याबाबत तक्रार दिली तर त्याला देखील आरोपाखाली अटक करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळं नाशिकच्या या 100 व्हिडिओ प्रकरणात काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.